Hey guys, welcome back to my channel. आणि गाईज आज मी करणार आहे स्मोकी आईज जे तुम्हाला दिसत आहेत बघा. हे मी आज तुम्हाला एक छोटासा ट्युटोरियल देते. काही समजा, तुम्ही ट्युटोरियल समजा. आणि बाय द वे गाईज, मी हे फर्स्ट टाइम करते जे मला अजिबात येत नाही. ठीक आहे. तर गाईज आपण सुरुवात करूया. मी माझा फेस मेकअप केलेला आहे. फक्त मला आय शॅडो म्हणजे तेच स्मोकी आईज मी आज ट्राय करणार आहे. मी सगळं माझ्या रिस्कवर करते. मला अजिबात येत नाही स्मोकी आईज, पण ट्राय करायला काय जाते. ठीक है, अब भी ट्राई नहीं करेंगे तो कब करेंगे, और अभी ट्राई नहीं करेंगे तो आएगा कैसे. कुछ चीज़ें शुरुआत में थोड़ी सी बिगड़ जाती, पर बाद में आदत होने के बाद सब सुधर जाता है. ठीक है. तर बात तो सही है. गाईस चला आपण सुरुवात करूया एकदम लाईट शेडनी, बिकॉज आपल्याला इकडे लावायचं आहे. तर बाय द वे मी हे 2 ब्रशचाच यूज करणार आहे. हे बघा, हा खूपच जास्त फ्लफी ब्रश आहे, जो पूर्ण आपल्या आयला पूर्ण कव्हर केलं पाहिजे, म्हणजे पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे आय शॅडो. आणि हा मी घेतला आहे ब्रश ह्याच्यासाठी, स्मज करायला घेतला आहे हा ब्रश. तर आणि हा ब्रश पण घेणार आहे. जेवढा कमी एरिया तेवढा आपण छोटा ब्रश घेणार, आणि जो आपण मोठ्या एरियाला लावतो त्याच्यासाठी आपण थोडासा मोठा ब्रश घेणार. हे बेसिक नॉलेज तर सगळ्यांना माहितीच असेल. सॉरी, मी अशी प्रोफेशनलसारखी तुम्हाला सांगते जशी की मी खूप मोठी मेकअप आर्टिस्ट आहे, पण नाही आहे मी. ठीक आहे. जोक सपाट गाईस. तर मी सुरुवात करते या छोट्याशा स्विस ब्युटी पॅलेटसोबत. तर माझ्याकडे जास्त आय शॅडो पॅलेट नाही आहेत, आणि माझं काम ह्या छोट्या पॅलेटमध्ये होते, तर मी हाच यूज करणार आहे. ठीक आहे. तर गाईस मी सगळ्यात आधी यूज करते हा. हे बघा, इथे कट लागला, माझे नेल्स लागले यार. पहली वीडियो में मैंने नुकसान कर दिया गाइस. इट्स ओके, नुकसान नाही झालं. ॲक्च्युली माझा कलर बिघडला. मजा आया. तर आपण सुरुवात करणार आहोत या शेडनी, जो लाईट समोर जास्त वाईट दिसतोय. तर आपण हा शेड यूज करणार आहोत, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. तो आपण फुल ह्याला लावणार आहोत. तर सर्वात आधी आपण शेड घेताना असा डॅप ओ माय गॉड, मी जास्त कलर घेतला. असा डॅप करायचा, आणि त्याच्यानंतर ओ माय गॉड, आज सगळंच माझ्या हाताने पडते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण आईसला एकदम जेंटली लावायचं आहे. ठीक आहे. एकदम जेंटली गाईस, नो प्रेशर, नथिंग, अँड दॅट्स इट. तर गाईज मी इथे बघून नाही करू शकत, बिकॉज इथे मी छोटासा मिरर ठेवला आहे, कारण की इकडे मोबाईलकडे बघून मला थोडीशी गडबड होऊ शकते. ठीक आहे. तर आपण पूर्ण एरिया कवर करणार आहोत. एकदम जेंटली लावायचं आय शॅडो, आणि तुमच्या नाजूक आणि तुमच्या प्रिटी हँड्सनी मस्तपैकी असं लावायचं आहे. ठीक आहे. तर बघा किती क्यूट शेड आहे, एकदम लाईट आणि न्यूड कलर. तुम्हाला गाईज सांगू एक गोष्ट, मला लायनर आणि काजळ अजिबात आवडत नाही, पण आता बोलतो ना आपण की आपण स्मोकी आईज करतोय, तर येस, आपल्याला काजळची गरज लागणारच. ठीक आहे. मी खूप जास्त बोलते असं नाही वाटत आहे गाईज तुम्हाला? चुप, बिल्कुल चुप. पण इट्स ओके, बोलायला तर लागणार.
पटेलीमध्ये मी एवढं यूट्यूब चॅनल खोललं आहे, ते पण एक असताना दुसरं खोललं आहे. तर ऑब्वियसली गाईज काय नाही काहीतरी करायला लागेल ना लाईफमध्ये. पैसा नहीं है गाइस, अब भी तो पैसा आ रहा नहीं है, पर ठीक है, इन फ्यूचर आएगा तो बहुत बड़ी अच्छी बात है. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह। आता नेक्स्ट गाईस काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे दुसरा ब्रश. ठीक आहे, दुसरा ब्रश घ्यायचा आहे आणि थोडासा डार्क शेड घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा. तर आपण सुरुवात या शेडने केलेली, थोडंसं लाईट, त्याच्याहून थोडासा डार्क शेड आहे, हाच शेड लावणार आहे मी. ठीक आहे, तर गाईस घेऊया आपण थोडासा. आणि आता मी ब्रश चेंज केला आहे, तुम्हाला परत एकदा सांगते. मी पहिला घेतलेला हा वाला ब्रश आणि त्याच्यानंतर मी हा वाला ब्रश यूज करते. ठीक आहे, आपण आता थोडंसं खाली असं लावणार आहोत, इथे ह्या साईडला जे आपले हे क्रीज असतात ना तिथे लावणार आहोत. ठीक आहे, तर मी ना काय करते माहिती आहे, असं फिरवणार नाही आहे, मी टॅप करणार आहे. ठीक आहे, हे बघा असं एकदम आपल्या नाजूक हाताने आणि खूप सुंदर हाताने एकदम जेंटली करणार आहे. ठीक आहे, असं. आता मेन गोष्ट येते काजळची. जोक्स अपार्ट. तर गाईज आता मी सुरुवात करते माझ्या काजळसोबत, जे आहे मिडनाईट रेनीचं काजळ आहे गाईज. हे मी खूप आधी घेतलेलं पण यूजच नाही केलं. ठीक आहे, काजळ लावायला मला खूप मिररची गरज लागणार आहे. वाव व्हॉट अ व्हॉइस. तर मी इथे एकदम हलक्या हाताने पकडीन आणि वरती काजळ लावीन. ठीक आहे, आणि हे स्मज प्रूफ आहे, स्मज झालं नाही तर माझा पोपट होईल. चला गाईस लावूया आपण. गाईस फर्स्ट टाइम करते, प्लीज डोंट जज मी. ओके, तसं मला माहिती असेल हे काजळ खूप जास्त फेमस झालेलं रेनी करून. तर मी विचार केला चल मी का नाही घेऊ शकत, मी पण घेऊ शकते, आणि मी घेतलं. ठीक आहे, गाईस तर मी हे वरती लावलेलं आहे. आणि आपल्याला पटकन असा ब्रश घ्यायचा आहे, हा फ्लॅट ब्रश जो एकदम चपटा असतो, आणि त्याच्याने आपल्याला असं थोडं हलक्या हाताने असं स्मज करायचं आहे, म्हणजे ह्याला थोडासा स्मोकी इफेक्ट येईल. ओ माय गॉड, ते मस्त स्मज झालं. त्यामुळे मी पटकन त्याला हे केलं, बिकॉज हे सुकलं असतं ना तर ते स्मज झालंच नसतं. ठीक आहे, आज फर्स्ट टाइम केलं, थोडी तरी तारीफ बनते गाईस. कारण की माझी जर तारीफ तुम्ही केली ना, ओ माय गॉड, मी किती खुश होते माहिती आहे जर माझी कोणी तारीफ केली तर. आय लव्ह तारीफ ऑफ माय सेल्फ. आता मला हे लायनर टाईपच खूप क्यूट वाटते, मला खाली लावायची इच्छा नाही पण मी लावणार. ठीक आहे, मला गाईस काजळ लावण्यात अजिबात कंजूसगिरी करू नका, बिकॉज हे आपल्याला त्याचा स्मोकी इफेक्ट येण्यासाठी आपल्याला काजळ खूप जास्त क्वांटिटीमध्ये खाली लावायचं आहे. ठीक आहे गाईस, तर मी दोन्ही डोळ्यांना लावलं आहे. जस्ट इमॅजिन गाईज, जर हा प्रॉपर लुकमध्ये मी केलं असतं, म्हणजे मी जर लेन्सेस लावले असते, मी ते आय लॅशेस लावले असते, जे नकलीवाले असतात ते लॅशेस लावले असते, ते मला अजिबात लावायला येत नाही. मी एकदा ट्राय केलं आहे पण ते मला नाही जमलं.
तर मी लॅशेस वगैरे लावले असते, लेन्सेस लावले असते, तर विचार करा काय लुक आला असता ब्रो. नेक्स्ट गाईज आपल्याला एकदम डार्क शेड घ्यायचा आहे, जो आहे हा मरून टाईप, थोडासा मरून हलका. तो आपण थोडासा इथे ब्रशमध्ये घेणार आहोत. ठीक आहे गाईज, आता मी एक गोष्ट विसरली आहे, ती तुम्हाला सांगते. काजळ वरच्या लीडला पण लावायचं आहे, जी आपली वरची आय लीड असते. लीडच बोलतात ना गाईज? कमेंटमध्ये सांगा मला काय बोलतात हे वरच्या याला, जी वॉटर लाईन खालच्या याला बोलतात ना, ही जी आपली खाली जी वॉटर लाईन असते अशी. मला मिररच लागेल गाईज, हे एक गोष्ट ना मला जमत नाही. ठीक आहे गाईज, हे बघा लावलं आहे मी, दिसते तुम्हाला? ह्यानी तुमचा जरा डोळा अजून चांगला दिसेल. लास्टली थोडंसं इनर कॉर्नरला मी थोडंसं ग्लिटरवाला इफेक्ट देते. तर त्याच्यासाठी मी हा वाला आयशॅडो यूज करते, जो खूप क्यूट आहे आणि मला माझ्या बहिणीने दिला आहे, डिकॅलूचा. डिकॅलू, ठीक आहे, डिकॅलू करून नाव आहे, इथे आयशॅडोवर लिहिलं आहे. ठीक आहे, खूप क्यूट आहे बघा. लाईटमध्ये दिसत नाही यार प्रॉपर, आणि याचे शेड्स खूप लाईट आहेत. हे बघा, हे असे शेड आहेत. मी जवळ आणते तर लाईटचा इफेक्टमुळे ते दिसत नाही. तर ह्याच्यात एक सिल्वर कलरचा, इथे बघा, इथे एक शेड आहे सिल्वरवाला, तो मी थोडासा हलका इथे लावते, एकदम हलका, एकदम हलका म्हणजे एकदम हलका. त्याने थोडासा चांगला इफेक्ट येईल. हे बघा, बस. आणि इथे हलकासा हा ग्लिटर ना जर मी वरती लावला तर एकदम ओ माय गॉड, चांगला दिसते. थांबा एक मिनटं. थोडंसं ग्लिटर करून, म्हणजे मी ग्लिटर थोडेसे रफ केले, जास्त ग्लिटर नको. येस, दॅट्स इट. लास्ट पार्ट आहे मस्कारा. गाईज, हा मस्कारा मार्सचा आहे. ओ माय गॉड, किती कुठे, हां, डबल ट्रबल मस्कारा आहे मार्सचा. जो ह्याच्यात कसं आहे माहिती आहे तुम्हाला, हा आहे एकदम कमी वॉल्यूमचा ब्रश, जो मस्कारासाठी आहे. हा बघा, दिसत असेल तुम्हाला. आणि नेक्स्ट आहे हा वॉल्यूमवाला. तर ओ माय गॉड, मी तो कधीच ओपन नाही करत आहे, ओपनच नाही होत आहे. ज्याचा ब्रश बघा किती थिक आहे आणि एकदम जास्त वॉल्यूम देणार आहे. तर मी आज हा फर्स्ट टाइम ट्राय करते, बिकॉज मी कधी पण यूज करते तर हा वरचावालाच यूज करते, जो खूप लाईट आहे. आणि बघा, तर लेट्स सी. मी खूप जास्त एका मस्कारावर पण मी खूप जास्त निबंध लिहिला आहे. ठीक आहे, तुम्हाला जास्त प्रोडक्ट घ्यायची सवय नाही, मी खूप जास्त कमी घेते. ठीक आहे, पण स्मोकी आईज आहे बोलल्यावर आपल्याला जरा आईज आपले हेवीच पाहिजे. तर लेट्स सी. ओ माय गॉड गाईस, एका ह्याच्यातच तुम्ही बघा किती डिफरन्स आहे. ओ माय गॉड, मला खरंच फेक लॅशेस लावायची काहीच गरज नाही गाईस, सिरियसली अजिबात गरज नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. डिफरन्स बघा गाईस. बेस्ट मस्कारा गाईज, बेस्ट. दिस प्रोडक्ट इन माय हँड इज बेस्ट. किती, हे बघा, अजून मी त्याच्यात डीप नाही केलं, अजून पण प्रोडक्ट अजून मी घेतला नाही. ते एकाच ब्रशनी दोन्ही डोळ्यांना लावलं आहे. थोडंसं मी खाली पण जे आपले लॅशेस आहेत त्याला पण लावते. मी खाली कधीच लावत नाही, आज फर्स्ट टाईम लावते. मी खूप गोष्टी फर्स्ट टाईम करते हां गाईज ह्याच्यात. आणि मी आजपर्यंत स्मोकी आईज केला नाही आहे माझ्या पूर्ण पास्टमध्ये.
बाकी मस्कारा पण आहेत काही चांगले चांगले जे मी अजूनपर्यंत वापरून बघितले नाही आहेत. तुम्ही पण जर तुम्हाला मस्कारा घ्यायचा असेल तर मी तुम्हाला हाच सजेस्ट करीन की हा तुम्ही मस्कारा घ्या यार, सिरियसली. जस्ट वेट. जर तुम्ही ट्रेडिशनल वेअर करताय तर ऑब्व्हियसली बिंदी इज इम्पॉर्टंट. मी फर्स्ट टाईम, आय स्वेअर मी फर्स्ट टाईम केलं आहे गाईज हे. शपथ सांगते भाई, मी कधीच आजपर्यंत हे स्मोकी आईज ट्राय नाही केलं आहे. गाईज एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कधी पण तुम्ही जर आईज तुमचे हेवी करत असाल तर तुम्ही नक्कीच एकदम लिपस्टिक एकदम लाईट लावा. कारण की जर तुम्ही हेवी मेकअप करताय तर तुमचे आईज म्हणजे खूप ते विचित्र दिसेल. तुम्ही समजताय ना मला काय बोलायचं आहे. जर लिपस्टिक तुम्हाला डार्क लावायची असेल, जर तुम्हाला आवडते, तुम्हाला लाईटची सवय नसेल, जर तुम्हाला लिपस्टिक एकदम डार्क लावायची असेल तर तुम्ही नक्कीच आईज मेकअप एकदम लाईट करा. जर तुम्हाला डार्क लिपस्टिक लावायची असेल तर तुम्ही एकदम म्हणजे आईज तुम्ही नेहमी एकदम लाईट करा, जसं ग्लिटर थोडंफार एकदम न्यूड शेडमध्ये आईज शॅडो वगैरे असं. हे मला खूप चांगलं माहिती आहे. शाबाश बेटा. ओ भाई साहब बघा. तर गाईस तुम्हाला हा स्मोकी लुक आवडला असेल बघा. तर गाईस तुम्हाला हा स्मोकी लुक आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईस.